बघा हा प्रश्न 2 वेळा आला. प्रश्न नंबर 2 पेज नंबर 125. इफ 2 डाइस आर रोल्ड सायमल्टेनियसली, म्हणजे 2 डाय टाकलेले आहेत. सापशिडीचा जो ठोकळा असतो त्यावरचं 2 डायस टाकलं. फाइंड द प्रोबेबिलिटी. आता या तिघांची प्रोबेबिलिटी काढायची. नंबर ऑफ यस इज इक्वल टू 11, 12, 13. याचं प्रॅक्टिसच करून ठेवायचं व्यवस्थित. आणि त्यातला एक एक इव्हेंट कोणता विचारला पाहूया. नंबर ऑफ यस 36 येणार बाळांनो. ओके, आता इव्हेंट काय विचारलाय बघा. एक नंबर इव्हेंटला नावं ABCज द्या. PQRS कोणतीही नावं देऊ नका. जास्तीत जास्त टाळाटाळ करायची व्यवस्थित. लेट ए नाव दिलं. एक नंबरची इव्हेंट कोणती आपली. लेट ए बी द इव्हेंट दॅट द सम ऑफ द डिजिट्स ऑन द अप्पर पेसेज इज ॲट लिस्ट 10. ए इज इक्वल टू ॲटलिस्ट म्हणजे काय तर कमीत कमी 10 बेरीज पाहिजे. जास्त असेल तरी चालेल. मग कोणतं नंबर घेणार आपण. बेरीज बघा 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10. 10 बेरीज आली म्हणजे हा पांढरा जो भाग आहे इथून इकडे सर्व नंबर आपल्याला घ्यावे लागणार. ॲटलिस्ट 10 बेरीज पाहिजे. 10 चालेल, 11 चालेल, 12 चालेल, 10, 11 चालेल, 10, 11, 12. म्हणजे आपल्याला हे 6 नंबर चालेल. किती येणार. 4, 6, कॉमा 5, 5. तो लिहिल्यानंतर असं इकडे यायचं नाही. तो लिहिल्यानंतर दुसऱ्या लाईनला इकडून 55, 56, 56 झाल्यानंतर 64, 64, 65 आणि 66. महिरपी कंस पूर्ण इन कर्ली ब्रॅकेट. नंबर ऑफ ए इज इक्वल टू 1, 2, 3, 4, 5, 6. प्रोबेबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ यस इज इक्वल टू 6/36. यस किती आहे. 36 दिलेला आहे. 6 के 7, 6, 6, 36. 4, 55, 6 नंबर आले बघा व्यवस्थित. आणि प्रोबेबिलिटी ऑफ ए इज इक्वल टू नंबर ऑफ ए अपॉन नंबर ऑफ एस इज इक्वल टू 6/36 इज इक्वल टू 1/6. आता 2 नंबरचा इव्हेंट काय दिलाय बघा. त्याला नाव मी बी घेतलेलं आहे. Let B is equal to event that the sum of the digits on the upper passage is 33. बाळांनो बेरीज इत्या 12, 6 अधिक 6 12 इत्या. त्यांनी सांगितले 33 ज्यांची बेरीज आहे. सम दिले बेरीज आहे का आपल्याला माहीत नाही. एमटी ठेवा. नंबर ऑफ बी इज इक्वल टू 0. प्रोबेबिलिटी ऑफ B is equal to number of B by number of S is equal to 0/36. 0चं 36 भाग पडले. 0च पडणार. बरोबर कोण येणार नाही. तर नंबर ऑफ बी 0. प्रोबेबिलिटी बी इज इक्वल टू नंबर ऑफ बी बाय नंबर ऑफ एस पाहिजे. चुकून 0 झालेला आहे.
इज इक्वल टू 0/36 म्हणजेच 0. आता इव्हेंट आपल्याला सी घ्यायचा आहे. आता सी इव्हेंट काय दिलाय व्यवस्थित वाचा. सी इज इक्वल टू इन कर्ली ब्रॅकेट इव्हेंट दॅट द डिजिट ऑन द फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द डिजिट ऑन सेकंड डाय असेल बाळांनो. द सेकंड डाय फर्स्ट डाय इज ग्रेटर, पहिला डाय मोठा पाहिजे दुसऱ्यापेक्षा. मग आता इथं ही बाउंड्री आहे, पलीकडे एक भाग पडलाय अलीकडे एक भाग पडलाय. फर्स्ट डाय इज ग्रेटर, पहिला मोठा पाहिजे दुसरा लहान. म्हणजे अलीकडचे 15 पॉईंट ते पलीकडचे 15 पॉईंट, 15 आणि 15 30 आणि हा मधला पट्टा 6, टोटल 36. म्हणजे आता फर्स्ट डाय इज ग्रेटर म्हणजे हे नंबर लिहायचे. 21 झाल्यानंतर 31 32 41 42 43 21 31 32 कॉमा द्यायचा आहे बरं का बाळांनो. 41 42 43 43 झाल्यानंतर 44 घ्यायचं नाही, दोन्ही इक्वल झाली. 51 ते 54 51 52 53 54 55 नाही 61 62 63 64 आणि 65. पहिला डाय काय दिलाय, फर्स्ट डाय इज ग्रेटर दॅन द सेकंड डाय. नंबर ऑफ सी इज इक्वल टू 15. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस इज इक्वल टू 15/36. 3 5 15 3 2 3 1 3 3 2 6 5/12. सर्व नंबर लिहिले. नंबर ऑफ सी 15 ला. प्रोबॅबिलिटी ऑफ सी इज इक्वल टू नंबर ऑफ सी अपॉन नंबर ऑफ एस इज इक्वल टू 15/36 बरोबर 5/12. आन्सर लिहा. 1चं उत्तर, 2चं उत्तर, 3चं उत्तर. आता 1चं उत्तर बाळांनो शंकाली 1/6 आहे. 1/9 चुकून झालेलं आहे. 2चं उत्तर 0 आहे, 0 पाहिजे. 5/12 म्हणजे आपली ही दोन्ही उत्तर बाळांनो 1/6. व्यवस्थित करून लिहा. व्यवस्थित आता लिहून घ्या व्यवस्थित. इव्हेंट व्यवस्थित वाचायच्या, व्यवस्थित उत्तरं द्यायची.